शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातरण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या ऑफिसचं कामच करतो आहे आणि ऑफिसचं काम चालू आहे. तुम्ही म्हणता काय तुझे बोरिंग ब्लॉग वाटत आहेत, तर नक्कीच ब्लॉग बोरिंग आहेत का? तर आहेत, नक्कीच आहेत. कारण काय माहिती का, काही कॉन्टेंट नाही आहे सध्या तरी. कॉन्टेंट याच्यासाठी नाही, कुठे बाहेरच जात नाही आहे आपण आपल्या सध्या एरियातच आहोत आणि डेली ब्लॉगिंग असल्यामुळे आपलं रुटीन लाईफच आपण दाखवत असतो. हां, एवढंच की व्हिडिओचं ड्युरेशन खूप कमी असतं. आणि त्याच्यामध्ये काही कॉन्टेंट त्यात मुळात कॉन्टेंट पण कमी असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही कंटाळत असाल, माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नसतील किंवा मी अल्गोरिदम फॉलो करत नसेल, किंवा माझे टायमिंग्स चुकीचे असतील, एडिटिंग बरोबर नसेल. बरेच काही कारणं असतात. पण एवढी बरीच कारणं असतील की अक्षरशः 4 व्ह्यूज 5 व्ह्यूज काही कळत नाही. एवढं कमी हे असणं, व्ह्यूज असणं म्हणजे खरंच धोक्याची घंटा आहे. किंवा माझ्यासाठी तरी. कारण पण किती वर्ष झाली, 2021 माझ्यासोबत तब्बल 6 वर्ष झाली. 2,500 हां, दुधाची पिशवी. तब्बल 2,500पेक्षा जास्त, म्हणजे 3,000 व्हिडिओ होतील सुद्धा. त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओ आपण बनवले आहेत, आपल्या चॅनलवर आहेत. रील्स देखील आहेत. एक मिनिट, कॉल येतो आहे. हां, तर मंडळी, मी तेच सांगतो, आपलं काही कॉन्टेंट एवढं खास नसतंच, नक्कीच नसतं, आणि ते मान्यही केलं आहे मी. पण जराही व्ह्यूज येऊ नयेत ह्याचं मला आश्चर्य वाटतं आहे. आपले सबस्क्रायबर 1,800 आहेत आणि त्या 1,800मधले अर्धी लोकं काय 10 व्ह्यूज म्हणजे म्हणा ना, किती लोक पाहत असतील व्हिडिओ आपले. तर म्हणजे असं करू नका, व्हिडिओज पाहत राहा. कदाचित यूट्यूबला ते दिसत नसतील, स्क्रोलिंग्समध्ये दिसत नसेल मे बी, पण बघा. खूप असे प्रयत्न नाही मी करत जास्त करून, खरं बघायचं गेलं तर. पण डेली ब्लॉग आहे, त्यामध्ये सातत्य ठेवण्याचा नक्कीच माझं हे आहे, प्रयत्न आहे. डेली तुमच्याशी भेटणं, संवाद साधणं, विविध विषयांवर बोलणं, करंट अफेअर्सवर बोलणं हे आवडतं मला, आणि मी ते करतो देखील. रील्स बनवणं, शॉर्ट रील्स बनवणं, तेही माझं चालू आहे. तर विविध माध्यमाने का होईना आपण हे करतो आहे. आता तुम्ही म्हणाल काय, मला हां, कंटिन्युअसली आपल्याला ते करता येत नाही आहे. कंटिन्युअसली त्याच गोष्टीमध्ये आपल्याला विसंबून राहता येत नाही आहे, कारण आपला काही फुल टाईम जॉब तो आहे नाही. पण आवड नक्कीच आहे, त्यामुळे व्हिडिओ ते येतच राहतील. जब तक यूट्यूब रहेगा तब तक हमारा व्हिडिओ रहेगा. बरोबर की नाही? कारण हे साधन आहे, हा मंच आहे तुमच्याशी संवाद साधण्याचा, तुमच्याशी बोलण्याचा, माझी मतं मांडण्याचा. तुम्ही ती किती ऐकताय, किती त्यावर हे करताय, बघताय, ते आता बघू. त्यासाठी प्रयत्न तर चाललेच माझे, पण किती यश येतं आहे. तुर्तास तरी आपलं ऑफिसचं काम चाललं आहे, ऑफिसचं कामच कंटिन्यू करतो आहे. चहा वगैरे पिऊन जरा समीक्षापणे गेली रिक्षावर, आणि ते आपलं ऑफिसचं काम चालू आहे. ओके, भेटू थोड्या वेळाने. आता मंडळी सध्या पाऊस नाही. मांजरी बघा कशी फिरत आहेत घरावरनं. एक आमची इथे बसली आहे. बिचारे मुके प्राणी बघा. अरे बापरे, इथे एक बसलाय त्यांचा. भांडणं करतात की काय? अरे बाबा. हे बघा इकडे कशी. अरे बापरे, ॲक्शन पोझिशनमध्ये, भांडण्याच्या पोझिशनमध्ये. बघा तर एकदम नजर बघा त्या मांजराकडे. ही तीक्ष्ण नजर, चाणाक्ष नजर बघा.
एकदम भांडण्याच्या पोझिशनमध्ये. बघा ते माग हे पण आकाशात बघा चंद्र बघा. झाला आता परवा पौर्णिमा, नारळी पौर्णिमा. चंद्र बघा कसं दिसतोय, छान ना. उद्या ईद आहे आणि परवा नारळी पौर्णिमा. मांजरांच्या भांडण्याचा आवाज, आता गुरगुरण्याचा आवाज. चला आपण आपल्या घरात जाऊया. चला मंडळी, तुझा सर आता व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शिवरात्री. उद्या सुट्टीच आहे, बघू उद्या कुठे जाता आलं तर. तुझा तरी बाय बाय, शुभरात्री.